नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना अतिशय महत्त्व आहे। आजचा व्हिडिओ आहे प्रदोष व्रताबद्दल माहिती सांगणारा। सण उत्सवांनी वातावरणात चैतन्य संचारते, संस्कृतीचे जतन करण्यातही महत्त्वाचे मानले जातात ते म्हणजे आपले सण आणि उत्सव। आज त्याच अंतर्गत आपण बघूया प्रदोष व्रताचे महत्त्व। हे प्रदोष व्रत व याचा महिमा गुरुचरित्र ग्रंथात वर्णित आहे, ज्याला आपण पाचवा वेद असेही म्हणतो। या अंतर्गत शनी प्रदोष व्रताचे महत्त्व आपण जाणतो। प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळांची कायम प्राप्ती होत असते। ज्यांना अकाल मृत्यूचे भय वाटत असेल अशांनी प्रदोषाचे व्रत अवश्य करावे, ज्यामुळे त्यांचे भीती भय संपून जाईल। हे प्रदोष व्रत म्हणजे काय, याचे महत्त्व काय, कोणी व कसे करावे याची संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। शनिवारी येणारे प्रदोष व्रत अर्थातच शनी प्रदोष व्रत। या शनी प्रदोष व्रताचे महत्त्व विशद करणारा व्हिडिओ चॅनलवर असून याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रवी प्रदोष व्रताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। रवी प्रदोष व्रत कोणी व कसे करावे व का करावे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करावे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रदोष व्रत। प्रदोष व्रताचे महत्त्व हे अत्यंत धार्मिक आहे। प्रदोष व्रत हे भगवान शिवांना समर्पित आहे। प्रदोष पूजन मनोभावे केल्याने इच्छापूर्ती होते। प्रत्येक महिन्याला त्रयोदशी तिथी ही दोन्ही पक्षात येते। या दोनही पक्षात येणाऱ्या त्रयोदशी तिथीला अर्थात शुक्ल व कृष्ण पक्षातील येणाऱ्या त्रयोदशी तिथीला हे पूजन केले जाते। प्रदोष काळी म्हणजे दिवस आणि रात्र यांच्या संधिकाळी हे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे। मागील व्हिडिओत आपण जसे जाणून घेतले की शनी प्रदोष व्रताबद्दल जे संतान प्राप्ती हेतू व सुसंतान हेतू केले जाते ते हे व्रत, ज्याची संपूर्ण माहिती मागील व्हिडिओत मिळेल। अवश्य त्याचाही लाभ आपण घ्यावा। सप्टेंबर 2024 या महिन्यात अर्थातच भाद्रपद महिन्यातील त्रयोदशी तिथीला येणारे प्रदोष व्रत म्हणजेच रविवारी येणारा प्रदोष व्रत। या रविवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला अर्क प्रदोष असेही म्हटले जाते किंवा रवी प्रदोष असेही म्हटले जाते। महादेवांसोबत सूर्याच्या उपासनेला या दिवशी अतिशय महत्त्वाचे मानले जाते। भाद्रपद महिना सुरू असून काही दिवसांनीच पितृपक्ष सुद्धा सुरू होणार आहे। चातुर्मासाच्या काळात सृष्टीचे पालन करण्याचे काम महादेवांचे आहे अशी मान्यता आहे। त्यामुळे या काळात महादेवांचे पूजन, उपासना, नामस्मरण याला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे बघितले जाते। प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते। या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते। 15 सप्टेंबर 2024 रोजी रविवारी प्रदोष आहे। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रदोष रविवारी येत असल्यामुळे त्याला रवी प्रदोष असेही म्हटले जाते किंवा अर्क प्रदोष असेही म्हटले जाते। या दिवशी महादेव शिवशंकराच्या पूजनासह नवग्रहांचा राजा म्हणल्या जाणाऱ्या सूर्याची देखील उपासना मानवी जीवनाला समृद्ध करण्यासाठी लाभदायक मानली जाते। या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यपूजन करणे, सूर्याचे स्तोत्र मंत्र पठण करणे उपयुक्त मानले जाते। प्रदोष व्रत हे भगवान शिवांना समर्पित असून हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आपल्या मनोकामना पूर्तीसाठी या व्रताचा विशेष असा फायदा होऊ शकतो। कौटुंबिक सुखाची प्राप्ती होऊन समृद्धीत वाढही होण्याचे योग या प्रदोष व्रताच्या अनुषंगाने लाभतात। हितशत्रूंपासून बचाव होतो। यासोबतच अनेक प्रकारचे लाभही या प्रदोष व्रताच्या अनुषंगाने व्यक्तीला प्राप्त होतात। काही पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव हेच महादेव, महाकाल आणि त्रिकालदर्शी आहेत। भगवान शिवांना समर्पित असलेल्या या तिथीचे व्रत केल्याने अनेक लाभ व्यक्तीला होतात, ज्यायोगे सुख, ऐश्वर्य आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते। आता हे व्रत कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया। ज्योतिष शास्त्रानुसार 15 सप्टेंबर 2024 रोजी प्रदोष व्रत आहे। या प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळी सर्वार्थ सिद्धी योगही जुळून आल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व प्राप्त होते। प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेला संध्याकाळी भगवान शिवांचे पूजन केले जाते।
भगवान शिवांना जलाभिषेक केला जातो। ज्या कोणाला षोडशोपचारे पूजन येत असेल त्यांनी षोडशोपचारे पूजन अवश्य करावे अथवा पंचोपचारे पूजन केल्यास हरकत नाही। भगवान शिवांचे मनोभावे पूजा आराधना करून झाल्यानंतर नैवेद्य देऊन आरती करावी। भगवान शिवांचे विविध स्तोत्र मंत्र यावेळेस अवश्य म्हणावेत। रवी प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांचे पूजन केल्याने अनेकविध लाभ संभवतात। मनोभावे महादेवांचे नामस्मरण स्तोत्र पठण केल्याने मनुष्य जीवनाला अनेक लाभ होतात। भगवान शिवांचे विविध मंत्रही यावेळेस अवश्य म्हणावेत। रवी प्रदोष व्रत मनोभावे केल्यास पुढील लाभही होतात, ज्यात प्रामुख्याने मनोकामना पूर्तीसाठी भगवान शिवांच्या मंत्राचा जप केल्यास जी कोणती इच्छा मनात असेल ती मनोकामना पूर्ण होण्यास भगवान शिवांची कृपा प्राप्ती होते। या रवी प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा। ज्या व्यक्तींना भीती भय वाटत असेल अशा व्यक्तींनी या प्रदोष काळात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास त्यांचे भीती भय नाहीसे होण्यास मदत होईल। ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या व्यक्तींना आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल अशा व्यक्तीने सुद्धा प्रदोष काळी शिवाचे पूजन करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर केल्यास त्याच्या आत्मविश्वासात वृद्धी होण्यास मदत होईल। ज्या कोणा व्यक्तीच्या घरात कुटुंबात कलह निर्माण होत असतील अशा व्यक्तींनी कुटुंबातील शांततेसाठी सुख आणि समृद्धतेसाठी प्रदोष व्रताच्या वेळी प्रदोष काळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करून त्याची भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घातल्यास इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होण्यास मदत होते। अशा प्रकारे रवी प्रदोषाचे व्रत केल्याने भगवान शिवांसोबतच सूर्यनारायणाचाही आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच चमक देखील येते। रवी प्रदोष व्रताचे पूजन हे विद्यार्थी दशेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासात वृद्धी होण्यासाठी आणि त्यांच्या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।